सरकारनं काढलेल्या GR अद्यापही लागू नाहीये. मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. आंदोलनाची अत्यंत गरज होती. सरकारनं जे GR काढले ते लागू केलेले नाहीयेत. आम्ही त्यांना 100% मार्क दिले का तर दिले, तुम्ही GR काढला म्हणून, परंतु फसवणूक सुद्धा केली गेली की ते लागू केले नाहीत. म्हणजे सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, ओबीसीच्या दिलेल्या सवलतीचा, कुणबी प्रमाणपत्राविषयीचा, गॅझेटियरच्या विषयातला, त्याच्यानंतर व्हॅलिडिटीच्या विषयातला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, केसेसच्या संदर्भातला नुसते निर्णय केले गेले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून 29 ऑगस्टला आंदोलन, निर्णायक आंदोलन शेवटचं होणार आहे. ओबीसींवर अन्याय केला गेला, विजय वडेट्टीवार म्हणतायत. मराठ्यांचे 2 उपमुख्यमंत्री असल्यानं अन्याय झाला. सरकारमध्ये ओबीसींचा हक्क मागणारा कुणी आहे का, हा सवाल विजय वडेट्टीवार उपस्थित करतायत. असं आहे की तिथे ओबीसीला मुख्यमंत्री आहेत, ते ओपनचे आहेत. 2 उपमुख्यमंत्री मराठा आहेत. तिथे ओबीसीची बाजू ताकदीनं मांडणारा माणूस नाही, म्हणून आमच्या वाट्याचं सगळं दुसरीकडे चाललेलं आहे. ही आमची भूमिका आहे की तुम्ही आम्हाला तिकडे 12,000 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला देता आणि ओबीसी मंडळाला 500 कोटी देत आहे. म्हणजे आमच्या हक्काला कोणी चालनाच देणार नाही, आमच्या हक्काचं कोणी मानणारच नाही. आणि तुम्ही होते तेव्हा काय केलं? तुम्ही होते ना ओबीसीचे नेते, तेव्हा तुम्हाला काही नाही देता आलं. आता मराठ्याला काही मिळायला लागलं की मुद्दा माडव पडायचा ना. त्याचा अर्थ हे मराठ्यांनी ध्यान ठेवणार आहेत. मराठा आरक्षणाला कोण कोण विरोध करते हे मराठ्यांच्या लोकांनी लक्षात ठेवावं. जो ओबीसीचा मराठ्यांकडून असेल त्याच्या पाठीशी राहावं, पण जो विरोधात जाईल त्याचा मात्र आता काटा काढायला लागतो राजकीय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.